नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सो सकाळ सकाळ उठून आपलं रोजचं डेलीचं जे रुटीन आहे, पहिलं झाडू आणि पोछा. सो मी फटाफट झाडू मारून घेतली, पोछा मारून घेतली. हिचा पप्पा फटाफट येऊन बाहेर पूजा करणार. तोपर्यंत मी नाश्ता बनवला. नाश्ता आज आपल्या घरी बनलेला आहे पोहे. सो या गाईस, पोहे खायला आपल्याला थोडंसं काळत पण झालं ना, तसंच पोहे. सो आज पोहे खाऊया. आणि आज आपल्याला ना जरा मेकअपचे ब्रश क्लीन करूया. आणि तुम्हाला मी सांगते की मी एक डिसिजन घेतलेला, तो काही गोष्टीसाठी मी तो डिसिजन ब्रेक केला, कारण की माझं सगळं काम अडकत होतं. सांगते तुम्हाला. पेंगडी आली बा, पेंगडी इकडे ओय, तिथे फिरते तर तिला साफ केली आहे ना. इथं ही नवीन चादर आली आहे, त्याच्यावर बसते म्हणून मी ही वरती चादर दुसरी टाकते. जाम त्रास करते ती. हातपाय दिसले तुझ्या पप्पाने. सो महिमा, तुला सांगितलं ना, तो ब्लेंडर पण काढ आणि पिझ्झा पफ पण काढ. ही चादर जरा पाण्यातनं काढली आहे, आपण नवीन आणलेली काल. छान आहे ही, फुल बेडशीट आहे. 750ला 2 भेटले आम्हाला. सो महिमाला म्हटलं तर माझ्या बॅगेतनं ब्रश, ब्लेंडर आणि पिझ्झा पफ काढ, कारण की आपण वॉश करून ठेवूया. आज मी वॉश करून ठेवतो. आणि माझे कपडे सुकवून घे, मी काढून ठेवलेत बास्केटमध्ये. आता आणून दे, मी सुकवते इथे. सो आपल्याला काय करायचं आहे, माझी मॅक्सीवर आज मी मॅक्सीने अजून आंघोळ्या केल्या काही, सॉरी. सो तर हे आपले ब्रश आहे. ब्रश तुम्हाला दिसत आहेत? नाही दिसत आहे. महिमा हेल्प कर ना मला. हां नाही म्हणते. सो आपल्याकडे ना हे ना माझ्याकडे छोटं आहे. हे असं जर साबण असं असं करायचं आहे, त्याच्याने क्लीन होणार. सो तुम्हाला मी दाखवते, वेट. ऑफ होता हे बघा. सो हे आपल्याला असं ह्याच्यामध्ये हे ना, हे नाही आहे हे बघा, तेवढं घाण असं नाही आहे. फाउंडेशन पावडर आहे, आपल्याला 4 तारखेला ऑर्डर आहे. सो तर मी हे घेते आहे. हे बघा असं एकदम हे निघतं. म्हणजे काय करते मामा, खूप सारं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. आता हे लिक्विड काही नाही, हे लिक्विड आहे आपलं हँडवॉश असतं ना, ते आहे डेटॉलचं. दिसतं ना एवढं खराब झालं त्याचं. मग एक बाल्टी चांगलं पाणी दे ना म्हणून. बेटा जब इतना गंदा आएगा पता नहीं था. कैसा देखा गाइस, कैसा ऑनलाइन लाइव में कैसा उल्टा बोल रही है मम्मी को. क्या बना रही है तू? हाँ क्या बोली, क्या बोली? थोड़ा एवढं झालं. हां, तर मी आता इथे थोडंसं मी बोलणार आहे, कारण की हे जे माझ्या हातात तुम्ही बघताय ब्रश क्लिनिंगचा जो पॅड आहे, तो हा ब्रश क्लिनिंग पॅड नाही आहे. ह्याच्यापेक्षा मोठं आणि जाड आणि थिक येतं आणि चांगल्या क्वालिटीचं येतं. हे मी फर्स्टली मागवून नायकावरनं हे मी मागवलेलं. तर हे मागवताना मी जरा चेक नाही केलं, तर हे निघालं फेस क्लिनिंग, जे फेस वॉश करतात ना. सो फेस वॉश करताना हे फेससाठी वापरलं जातं. सो ते फेससाठी वापरलं जातं, ते वालं आहे हे. सो काही असतील, जर कोण माझा मेकअप आर्टिस्ट कोण असतील, ते जर व्लॉग बघत असतील तर ते बोलतील
की हे चुकीचं आहे. तर हां, चुकीचं असं नाहीये. हे मला हे आलं म्हणून मी ह्याच्यावरती क्लीन करेन आणि मी हे पहिल्यांदा क्लीन करते. नाहीतर मी कधी असं क्लीन म्हणजे असे ब्रश केले नाहीयेत. जे पण आहेत ते मी नॉर्मल केले. तर मला ह्याच्यावर ट्राय केलं पण ते झालं, सक्सेस झालं. व्यवस्थित ब्रश क्लीन झाले सगळे एकदम व्यवस्थित. सो हे ब्रश क्लीनिंग फार महत्वाचं आहे. कारण की मी काही गोष्टीचं मी ब्लॉग किंवा मी Instagramला पाहिलेलं आहे, की त्यात खूप बॅक्टेरिया असतं. तर त्यामुळे ब्रश करणं गरजेचं आहे. तर सगळे ब्रश करून घेतले मी. सो हाय गाईज, आपले झालेले आहेत ब्रश क्लीनिंग सुकायला ठेवलेले आहेत. सो तुम्ही बघितलं असेल की ब्रश कसे क्लीन करतात ते. सो आता मी चालले बाहेर जरा एका कामासाठी. सो ते काम झालं की मी येते इथे लगेच. मला आहे ना मध्ये बोलायची सवय झाली आहे. सो अच्छा, तो दिसत नव्हती थोडी. ते असे असतात ब्लॉगरच्या घरचे लोक मुद्दामून ब्लॉगिंग पुढे. मला का पुढे जाऊन देत नाही महिमा तू? सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अरे परत हाय चॅनल. कुठे बोलते? सो चला गाईज, मी जाऊन येते. माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे. हां, काय झालं काल? मी ही नवीन चप्पल घेतली. हां, पटकन बोलचं जायचं. मी काल दूध आणि हे घेऊन इथे येत होते आणि मी आहे ना इथे खालतीच पडली. थोडं स्लिपरी आहे ना, अशी झाली कशी? पूर्ण अशी चप्पल साईडला आले. आणि आणि त्यात आमच्या वॉचमॅन अंकल शुक्ला अंकल हां, ते बोलते धीमे धीमे. तू बोलायचं नाही, मेरी नई चप्पल आहे, नई चप्पल आहे. मी पण एकदम इथे वाकडे झाले. अंकल अजून बोलतात धीमे धीमे. सो बाय. इस पे रख दो ना डायरेक्ट पैर. हाय. सो हे बघा, त्या दिवशी काढलेलं आपण कप्तान म्हणतात त्याला. आणि हे आपले ह्याला आपण ते बोलू शकतो बटरफ्लाय. बटरफ्लाय 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 बटरफ्लाय. मला वाटतं मला हे ढगळं झालंय, थोडंसं शिलाई नाही, मारायला असंच पाहिजे असतं हे. आणि खालून थोडं शॉर्ट करायला पाहिजे. अँड सेकंड गोष्ट, हे आपलं ब्रश इथे सुकतात बघा इकडे. हां, तर हे रात्रभर ठेवायला लागतं बिकॉज थोडेसे मला ओले वाटतात. सो कसा वाटलं तुम्हाला माझा हा ड्रेस? बाय द वे, ड्रेस नाही आहे. अरे हा मॅक्सी आहे एक प्रकारची, पण त्याला कप्तान बोलतात. सो मला ही गोष्ट एक तुम्हाला सांगायची, तुमच्याकडे डिस्कस करायची. कॅमेरामॅन फोकस. हा फोकस आहे. सो काय सीन झालं माहिती आहे का? मी एका ठिकाणी त्या दिवशी तुम्हाला बोलली ना मी आंबे घेऊन आली. सो आंबे घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला बोलली की मी एका कामासाठी मीरा रोडला गेलेली. सो मीरा रोडला मी गेलेली ह्यासाठी की मी इंटरव्ह्यू द्यायला गेलेली गाईज. सो मी इंटरव्ह्यू देऊन आली. त्या ठिकाणी 2 इंटरव्ह्यू द्यायच्या होत्या. मी दोन्ही इंटरव्ह्यू पास झाली चांगल्या मार्काने आणि माझं 2 तारखेला जॉईनिंग होतं. सो तुम्हाला खोटं नाही बोलणार की माझ्या मनामध्ये थोडीशी खलबली होती की मी जर जॉब जॉईन केल्यानंतर मला जे ऑर्डर्स येतात तिकडे कोण जाणार. सो मी डिस्कशन चालू केलं. त्याच्यानंतर मी महिमाशी बोलली, महिमाच्या पप्पाशी बोलली, मी माझ्या पप्पांशी बोलली. सो मला एक वेगळं पॉझिटिव्ह वाटलं की त्यांचं म्हणणं असं होतं की तू एवढी मेहनत केलीस, तू एवढं शिकलंस आणि तू हे एवढं मोठं अचीव केलंस, तुझं दुसरा नंबर आला. सो मग ते कशाला वेस्ट करतेस. प्लस मी इथे आल्यापासून मी खूप साऱ्या ब्युटी लाईक म्हणजे ब्युटिशियनचे म्हणजे फेशियल वॅक्सिंगचे मी क्लायंट जमा केले आमच्या सोसायटीमध्ये. सो ते ब्रेक होणार वेगळं, मला ऑर्डरसाठी टाईम नाही भेटणार तो एक वेगळा. सो त्यामुळे मी खूप प्रॉब्लेममध्ये होती. आणि जेव्हा मला जॉबला लावणार होता, खरंच थँक्यू सो मच कुणाल, माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो बेस्ट फ्रेंड म्हणजे आम्ही कोरोनामध्ये कोविडमध्ये आम्ही एका ठिकाणी जॉबला होतो. तो सुद्धा सुपरवायझर होता, मी पण सुपरवायझर होती. सो सेकंड शिफ्टला होता, मी थर्ड शिफ्टला होती. सो त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली. त्यांनी मला जॉबसाठी खूप हे केलं. त्यांनी इवन हे पण सांगितलं की तू सुट्टी घेऊ शकतेस, ती सुट्टी तू संडेला भरू शकतेस म्हणजे तुझी ऑर्डरच्या दिवशी. सो एवढ्यातच सेटिंग झालेली. पण मेन प्रॉब्लेम काय झालं की मला वाटलं की मला 4 तारखेलाच ऑर्डर आहे, पण अचानकली मला फोन आला 7 आणि 8 तारखेला पण ऑर्डर आहे. तर तुम्हाला तर माहितीच असेल म्हणजे ॲज पर रूल की जॉबचा की जॉबमध्ये आपण नवीन लागल्यानंतर आपल्याला एवढे लवकर सुट्ट्या मिळत नाही. सो त्यामुळे मी माझ्या मनामध्ये खूप 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 असं होत होतं काव मला जायचं पण होतं नाही पण. आणि चांगला पगार होता. टाटा मोटर्सची कंपनी होती, सर्व्हिस सेंटरमध्ये जॉब होता ॲज अ रिसेप्शन.
सो तिकडे काहीच काम नव्हतं, फक्त बसून एंट्र्या करायच्या होत्या कम्प्युटरवरती, ते पण त्यांचं सॉफ्टवेअर होतं ते सांगणार होते. सो अचानक मला आठवलं की माझ्या काकाच्या मुलीला जॉबची फार गरज असं नाही बोलता येत, तिला जॉब पाहिजे होता. सो मी तिला कॉल केला. सो गाईज ती रेडी झालेली आहे. मला बदकाचा हिरा पडला दुसरा माझ्या कवरमधनं. आणि दो 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 हिरा दो. सो तुम्हाला दाखवते माझ्या कवरमधनं हिरा पडला आहे. सो तिने बोलली अशी उद्यापासून ती जॉईन होते. तर माझ्या मनाला खूप चांगलं वाटते की मी त्या लोकांना डीच नाही केलं. म्हणजे मला आहे ना मनामध्ये हे होतं की माझा एक आहे ना घाणेरडा स्वभाव आहे. मला आहे ना मी दुसऱ्यांचा खूप विचार करते की त्याच्या मनाला काय वाटेल किंवा त्याला काय वाटेल, त्याच्यामुळे मी माझं नुकसान करून घेते हे पण सांगते. सो बेसिकली म्हणजे हे अशी गोष्ट घडलेली आहे. सो फायनली मी आता जॉब जात नाही आहे. मी माझं कंटिन्यू करते, माझं मेकअप, माझं सोशल मीडिया आणि माझं यूट्यूब. सो प्लीज गाईज मला सबस्क्राईब करा, मला हेल्प करा, कारण की माझे सबस्क्रायबर वाढवा. आणि बाकी काही नाही, बस हेच मला बोलायचं होतं, हेच होतं एक सांगायचं तुम्हाला. सो तुम्हाला कसं वाटलं हे, कारण की असं तुम्ही मला सांगा. एवढे फॉलोअर्स नाही आहे की मला कमेंट्स येतात, पण येतील येणाऱ्या दिवसात. आय कॅन डू इट तृप्ती मला हसते. सो त्याच्यामुळे ही सगळं गोष्ट झालेलं आहे. सेकंड गोष्ट म्हणजे अशी आहे की हे कसं वाटतं मला सांगा. हो मी दुसरं घेऊन येईन. हां सो चला आता किचनमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मला हिनी महिमाने का जाऊन दिलेलं नाही आहे, बिकॉज ऑफ तिला हे असं झोपून खायचं असतं. मी जेव्हा कामाला जाईन तेव्हा हिला काम करायला लागेल ना, म्हणून ही अशी आहे. माझा कवर दाखवते तुम्हाला. माझ्या कवरमध्ये ना बदकाचा डायमंड पडला आहे. गाईस तुम्ही बघितलं मी नवीन कवर घेतलं, दाखव तुम्हाला, थांबा. काय बनवतेस तू आणि तुझ्या पप्पाने करामत करून ठेवलेत ना दूध. मी नाही, मी रेट बघून आणलं. 1 लिटर दूध नासवलेलं सकाळी पप्पाने चहासाठी केलं. डेट बघून आणलं. डेट बघून आणायचा प्रश्न नाही आहे. त्यांनी अर्धा लिटर पहिलं दूध गरम केलं, नशीब ते डोकं लावलं, ते पण खराब, दोन्ही खराब झाले. सो आता ढीगभर झालं आहे त्याचं पनीर बोलायला हिच्या पप्पाचीच घाण सवय, लगेच साखर बिकर टाकून त्याचा खवा बनवून टाकतो तो मावा खवा. हिला बघा. सो आता उरलेला आहे अर्धा पाऊस अर्धा पावणा लिटरचं दुधाचं ते उरलेलं आहे. तर हेची भाजी, त्याच्यामध्ये पनीर बोलतो तर खवा टाकून एकच काहीतरी बनवायचं आणि रोटी भाजी. नो राईस, नो डाल है ना, की डाल बनवूया, राईस बनव बघा. उद्या माझा उपवास, साबुदाणे भिजत झालेलं पाहिजे. सो गाईस तुम्हाला भेटते मी जेवताना. आणि मी हे बदललं ह्यासाठी, मला खूप गरमी होत होती यार. मोबाईल पडला असता ना. खरंच शिस्त नाही आहे, हाताला काही टिकत नाही हिच्या. बस झालं.